नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। राज्यात पावसाचं थैमान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना आवाहन। मुंबई, ठाणे आणि पुण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळाले। विशेषतः ठाणे, कल्याण, पुणे आणि नाशिक परिसरात नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे। काही भागांमध्ये वाहतुकीचा वेग मंदावला असून स्थानिक प्रशासन सतर्क झालं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। प्रवास करताना काळजी घ्या, तसेच अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन त्यांनी केलंय। मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आहे। कालपासनं आपण वेगवेगळे अलर्ट दिलेले आहेत। विशेषतः या भागामध्ये 6 तारखेपर्यंत सातत्याने अतिशय मुसळधार पाऊस असेल, वादळं देखील येतील, ॲव्हरेजच्या पेक्षा कितीतरी जास्त पाऊस होईल अशा प्रकारची जी काही अलर्ट्स आहेत हे अलर्ट्स आपण देतो। त्या भागातल्या नागरिकांना देखील आपण सातत्याने दर 3 तासांनी SMS देखील पाठवतो। वेगवेगळ्या प्रकारचे अलर्ट्स देखील आपण देतो आहोत। आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे। लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे, जेणेकरून आता ज्या प्रकारे पाऊस आणि ज्या प्रकारचं वादळ आहे त्याच्यामुळे काही अपघात त्या ठिकाणी होऊ नयेत या दृष्टीने त्याचा देखील अलर्ट आपण दिलेला आहे।